बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। आज सकाळपासून परभणी पेटलेली आहे, परभणी जळते, परभणी धगधगते। परभणीत जे काही काल घडलंय आपण सर्वांनी बातम्यांच्या मार्फत पाहिलं असाल। परभणीमध्ये ज्या प्रकारे संविधानाचा अपमान करण्यात आलाय, तो प्रकार पाहता झाल्या गेल्या प्रकाराचा करावा तितका निषेध हा थोडाच आहे। या सर्व प्रकारामध्ये जे समाजकंटक, खरं तर या समाजकंटक शब्दाचा मी वेगळ्या अर्थाने इथे समाचार घेणार आहे। समाजकंटक, या समाजकंटकांना खरं तर भर चौकात फासावर लटकवला पाहिजे, कारण ज्या प्रकारे अशा प्रकारची कृत्य करून, लपून छपून अशा प्रकारची कृत्य करून संबंध समाजाला वेठीस धरण्याचं हा जो प्रयत्न हे समाजकंटक करतात, या सर्व समाजकंटकांना आणि यांच्या मुहूर्त्यांना सुद्धा भर चौकात चापकाने फोडून फासावर लटकवला पाहिजे। जोपर्यंत एक दोन उदाहरणं अशी घडत नाहीत तोपर्यंत हे प्रकार थांबणार नाहीत। जाणीवपूर्वक समाजातली शांतता भंग करण्याचं हे कारस्थान केलं जातं आणि जाणीवपूर्वक ठरवून थंड डोक्याने असली कारस्थानं केली जातात। आज संविधानाच्या रक्षणार्थ, संविधानाच्या अपमानाच्या त्या बदल्यासाठी एकत्र आलेल्या, परभणीतल्या रस्त्यावर उतरलेल्या सर्व भीमसैनिकांचे, भीम अनुयायांचे, आंबेडकरी अनुयायांचे मी आभार मानतो आणि त्या सर्वांना एक मानाचा जय भीम नक्कीच करतो। पण मी आज तुमचं सर्वांचं लक्ष एका वेगळ्या विषयाकडे वळवतोय। आज संविधानाचा अपमान झालाय। आज परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या बाजूलाच अगदी ठेवण्यात आलेली जी संविधानाची प्रतिकृती होती, त्या प्रतिकृतीच्या काचेची तोडफोड झाली किंवा तिथे काही संविधानाच्या संदर्भात असलेली पुस्तके टाकण्यात आली। आज ह्या सगळ्याचा निषेध म्हणून आज परभणी बंद झालं। विचार करा, परभणीमध्ये जाळपोळ झाली, परभणीमध्ये तोडफोड झाली। हा सगळा प्रकार मी एका बाजूला ठेवतो आणि त्यानंतर तुमच्या सर्वांचं लक्ष मी दुसऱ्या बाजूला नेतो। एक आहे प्रतिकृती आणि एक आहे बाबासाहेबांनी दिलेलं, या देशाला दिलेलं संविधान, तुम्हा आम्हा सर्वांना दिलेलं भारताची राज्यघटना, भारताचं संविधान। आज भारताचं संविधान, खरं तर या संविधानाचा खरंच तो मान ठेवला जातोय का, हा सगळ्यात पहिला प्रश्न। आज गेल्या 2.5 वर्षापासून माझ्या जवळपास 1000 व्हिडिओमध्ये जवळपास 700 ते 800 व्हिडिओ, या 800 व्हिडिओमध्ये संविधान हे नाव जर आलं नसेल तर मी जे सांगाल ते हरेल। माझ्या सर्व व्हिडिओमध्ये भारताच्या संविधानाचं नाव येतं। याचं महत्वाचं कारण असं, या संविधानाची बाबासाहेबांनी या महामानवाने दिलेले या संविधानाचं आज काय होतंय पहा ना। आज या पाशवी बहुमताच्या आधारावर, खरं तर तुम्ही ऐकलं असाल, ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका होत होत्या त्यावेळेस 400च्या पार जायचंय आणि हे स्वतः कर्नाटकातले नव्हे तर जवळपास भारतीय जनता पक्षाच्या सर्वच मतदारसंघातल्या, म्हणजे सर्वच देशभरातल्या कित्येक मतदारसंघातल्या कित्येक नेत्यांची ही विधानं आहेत, आम्हाला संविधानामध्ये बदल करायचे आहेत, संविधान बदलायचं आहे। हे अशा प्रकारचे स्टेटमेंट भारतीय जनता पक्षाच्या कित्येक नेत्यांनी दिलेले होते, हे काही आपण दिलेले नव्हते। म्हणजे सुरुवात इथून झाली, तुमच्या नेत्यांनी स्टेटमेंट द्यायची आणि त्यानंतर यांनी काय तो एक आरोप केला महाविकास आघाडीवर, विशेषतः की महाविकास आघाडीने खोटं नॅरेटिव्ह पसरवलं की संविधान बदलायचंय आणि ही भीती घातली लोकांच्या मनामध्ये, त्यातून हे सत्तेवर आले। म्हणजे मला खरं तर नवल वाटतं, म्हणजे लोकांच्या मनामध्ये आम्ही एक खोटं नॅरेटिव्ह टाकायचा प्रयत्न केला की संविधान खतरे में। ज्यावेळेस तुम्ही हिंदू मुस्लिम करता, हिंदू खतरेमेच्या गोष्टी करता, इथे देशाचं संविधान खऱ्या अर्थाने खतऱ्यामध्ये आहे। मी प्रतिकृतीविषयी बोलत नाही, आज संविधानाचा गाभा खतऱ्यामध्ये आहे आणि होय, ही सत्य गोष्ट आहे, संविधान खतऱ्यामध्ये आहे। भारतीय संविधान आज फक्त नावाला समोर ठेवलं जातं आणि संविधानाच्या आडून गैरकृत्य केली जातात। सगळ्या संस्था असतील, म्हणजे संविधानाने ज्यांना ज्यांना स्वतंत्र अधिकार दिलेले आहेत त्यांना लवाद म्हटलं जातं, त्यांना पॅरलल न्याय व्यवस्था म्हटलं जातं। अशा सर्व घटना, अशा सर्व संघटना आणि अशी सर्व लवाद आज कुठे आहेत तुम्ही मला सांगावं। सगळ्यात पहिली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आज किती स्वायत्त आहे मला खरंच माहित नाही, हे तुम्ही देखील पाहावं, उघड्या डोळ्यांनी बघा नीट। आज संविधानाने या सगळ्यांना स्वतंत्र का ठेवलं होतं, कारण यांच्यावर कुणाचा हस्तक्षेप नको। म्हणजे केंद्रात भले कुणीही कितीही मोठ्या संख्येने बसलं असलं तरी या सगळ्यांनी स्वतंत्र राहावं, यांनी केंद्राच्या इन्फ्लुएन्स मध्ये येऊ नये। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ज्यावेळेस नोटबंदी झाली, खरंच रिझर्व्ह बँकेच्या त्या गव्हर्नरने राजीनामा दिला होता, तुम्हाला माहिती आहे, कारण झालेला निर्णय यांना पटला नाही। कारण हा निर्णय कुणाच्या फायद्यासाठी केला होता हे संबंध देश जाणतो।
कुठल्या गव्हर्नरने राजीनामा दिला होता, आपण कमेंटमध्ये व्यक्त व्हावं. दुसरी घटना आणि दुसरा स्वायत्त लवाद कोण आहे, तर आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. आज कुणाच्या तालावर नाचलं जातं हे काही वेगळं सांगायची गरज नाही. गेल्या 2.5 वर्षापासून शिवसेना, राष्ट्रवादी, चला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची केस बाजूला ठेवा, तो नंतर आलेला आहे, पण शिवसेनेच्या या सगळ्या प्रकरणावर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने नेमकं काय घोळ घालून ठेवले आपण सर्वांनी पाहिलेत. संविधानाने, या देशाच्या संविधानाने यांना स्वतंत्र अधिकार दिले होते. ते अधिकार किती वापरले जात आहेत आणि कशा प्रकारे वापरले जातात याचाही विचार करायला हवा. आज संविधानाचा अपमान फक्त प्रतिकृतीचा अपमान करून केला जात नाहीये, तर संविधानाच्या गाभ्यामध्ये हात घालून संविधानाचा अपमान केला जातोय, हे मला तुमच्या निदर्शनास आणून द्यायचंय. तिसरी गोष्ट, न्यायव्यवस्था. न्यायव्यवस्था राहिली आहे म्हणजे अगदी जिल्ह्याच्या न्यायव्यवस्था. मी अगदी कालचंच एक उदाहरण ऐकलं, कुठल्या तरी न्यायाधीशांना 5 लाखांची लाच घेताना पकडलंय म्हणे. महाराष्ट्रातलीच बातमी आहे, तुम्ही सांगावं कुठल्या जिल्ह्यातली आहे. 5 लाखांची लाच घेताना, जामीन पाहिजे असेल 5 लाखांची. ते सोडा, ही चिटरबुटर प्रकरण मला तुम्हा सर्वांसमोर नाही आणायची. महत्वाचं आहे, देशाच्या सर्वोच्च न्यायव्यवस्थेने जवळपास वर्षभर शिवसेनेसारख्या एवढ्या महत्वाच्या त्या नावाचिन्हाच्या शिवसेनेच्या 40 गद्दारांच्या अपात्रतेच्या याचिकेला तारीखच दिलेली नाही. हा संविधानाचा अपमान नाही, हा संविधानाचा अपमान आहे. या देशातल्या लोकांनी, म्हणजे वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही या देशाचे नागरिक, सार्वभौम देशाचे नागरिक. आपल्या संविधानाची सुरुवात कशाने होते? वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक. आणि संविधानाचा मूळ अर्थ काय आहे माहितीये? देशातल्या लोकांनी म्हणजे नागरिकांनी नागरिकांसाठी आणि नागरिकांच्या हितासाठी चालवलेली ही शाही आहे. आजवर अनेक शाह्या आपण पाहिल्यात, खरंच सांगतो मी, आजवर अनेक शाह्या पाहिल्या. त्या सगळ्या शाह्यांचं पतन होतानाही आपण पाहिलं, पण या लोकशाहीचं पतन होताना आम्हाला पाहायचं नाहीये. या देशाच्या संविधानाला जितकं मजबूत करता येईल तितकं मजबूत करण्यासाठी आपल्याला आज चटकीच, आज जसं आपण संविधानाच्या रक्षणार्थ उतरलो तशीच एकजूट, एकमूठ आणि वज्रमूठ ठेवावी लागेल. या न्यायव्यवस्था आता खरंच न्याय देतायत का? लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं ते वाक्य खरंच आज खरं ठरतंय. ही न्याय व्यवस्था देखील बटीक झाली. आता मी माझं मागणं, माझं म्हणणं मांडू कुणाकडे? जरा विचार करा ह्या सगळ्या गोष्टींचा. न्याय व्यवस्था राहिल्या नाहीत देशामध्ये. त्यानंतर मीडिया, हे स्तंभ म्हणतो आपण देशाच्या, त्या लोकशाहीचे आधारस्तंभ म्हणतो मीडिया. कुठे आहे मीडिया? काय करते मीडिया आजच्या विचार करा. आज मी निलेश राणेचे स्टेटमेंट पाहत होतो. नितेश राणेचं म्हणतच नाही, ते 3 अपत्यांचं वगैरे, त्याच्यावर मी नंतर कधी वेगळा व्हिडिओ करेल. निलेश राणेची स्टेटमेंट पाहत होतो. बांगलादेशवर घसरतायत, बांगलादेशवर. अरे त्या बांगलादेशला नंतर टपकवा तुम्ही, तुम्हाला त्या बांगलादेशला 48 तासात संपवायचं नाही, 2 तासात संपवा, आम्हाला काही घेणं देणं नाही त्या बांगलादेशचं. पण माझ्या बेळगाव मधल्या त्या मराठी माणसांवर होत असलेला अत्याचार तो दिसत नाही यांना. बेळगाव मधला माझा मराठी माणूस हा हिंदू नाही का? तो तिथे तुम्हाला, तिकडे तुमची कानी नजर होते, कारण सिंधुदुर्गाच्याच खाली अगदी 20, 25, 30, 40 किलोमीटरवरती कर्नाटकाची बॉर्डर लागते. तिथे मात्र आपण काही करणार नाही, आम्हाला दाखवणार बांगलादेशचं गाजर. बांगलादेशच्या हिंदूंवर अत्याचार जर होत असेल ना, तर बांगलादेशासोबतचा व्यापार बंद करा. जवळपास $16 बिलियन व्यापार आहे, $16 बिलियन. एका दिवसात बंद करा बांगलादेश सोबतचा. बघा नाड्या आवडल्या की कशा बंद होतात. करा ना बांगलादेश सोबतचा तो क्रिकेट बंद करा. कशा नाड्या आवडल्या की बांगलादेश जागेवर येतो. बघा डिप्लोमॅटिक पद्धतीने ह्या गोष्टी सोडवायच्या आहेत. इथे सावंतवाडीमध्ये किंवा इथे सिंधुदुर्गामध्ये तिकडे रॅल्या काढून बांगलादेशाला अद्दल घडणार आहे का? बांगलादेशच्या हिंदूंचे अत्याचार कमी होणार आहेत का? डिप्लोमॅटिक पद्धत कधी वापरणार आपण? $16 बिलियन, त्याच्यामध्ये तुमचे कापसाचा असेल किंवा खाद्यतेल असेल किंवा काही गाड्यांचे पार्ट्स असतील, या सगळ्यांचा व्यापार सगळ्यात जास्त बांगलादेशाशी आहे. आणि बांगलादेश सगळ्यात कमी किमतीचा कापूस भारतातनं घेतो. याचे एक तुम्हाला उदाहरण सांगतो. जवळपास 94% कापूस बांगलादेशाला लागत असलेला 94% कापूस एकट्या भारतातनं जातो. आणि याचं महत्वाचं कारण म्हणजे हा सगळ्यात चीप क्वालिटीचा, क्वालिटी म्हणण्यापेक्षा माफ करा, हा सगळ्यात चीप किमतीचा कापूस बांगलादेश घेत असतं. म्हणजे सगळ्यात कमी किमतीचा कापूस त्याला भारतातनं यासाठी मिळतो. त्याच्या मागे 2 महत्वाची कारणं आहेत. बघा हा विषय नव्हता माझा, पण लक्षात घ्या या गोष्टींना सुद्धा. रस्ता मार्गे बांगलादेशात सरळ सरळ वाहतूक केली जाऊ शकते, त्यामुळे
कॉस्ट कमी होते, किंमत कमी होते आणि बांगलादेशाच्या आणि भारताच्या चलनामध्ये विशेष फरक नाही. त्यामुळे आहे त्या किमतीत त्यांना घेता येतं आणि बांगलादेशाची करन्सी थेट भारत वापरतो आणि भारताची करन्सी थेट बांगलादेश वापरतो. म्हणजे परकीय चलनाचा इथे कुठलाही संबंध येत नाही की US डॉलरमध्ये गेले पाहिजेत किंवा चायनीज करन्सीमध्ये गेले पाहिजेत किंवा युरोपियन डॉलर्समध्ये गेले पाहिजेत किंवा ऑस्ट्रेलियन डॉलर्स. ह्या लक्षात कधी येणार आपल्या गोष्टी? आज $16 बिलियन आणि याच्यातून तुम्हाला आणखी एक महत्वाची गोष्ट, आपल्याकडनं तुम्ही ब्रिटिशांचं तत्व ऐकले तुम्ही, आपल्याकडनं सर्वात कमी किमतीचा कच्चा माल घ्यायचा आणि त्याचं पक्क्या मालात रूपांतर करून जगभर विकायचा आणि नफा कमवायचा. हे ईस्ट इंडिया कंपनीचं धोरण होतं. अगदी बांगलादेश तेच करतोय. भारतातून सगळ्यात कमी किमतीचा कापूस घ्यायचा, जगभर गारमेंट्सचे प्रोडक्ट्स विकायचे आणि नफा कमवायचा. आज बांगलादेश कुठल्याही देशाकडनं कापूस घेत नाही, कारण त्यांना माहिती एवढा स्वस्त कापूस कोणीच देणार नाही. आज त्यांच्या नाड्या टाईट करा. बरोबर बांगलादेशाच्या दुसऱ्या दिवशी हिंदूंवरचा अत्याचार जागेवर शून्य नाही झाला तर बघा. सरकार करेल ते काम. सरकार प्रत्येक हिंदूच्या घराबाहेर तिथे जाऊन पोलीस प्रोटेक्शन दिले जातील. प्रत्येक हिंदूच्या मंदिराबाहेर तिथे पोलीस प्रोटेक्शन मिळतील. आम्हाला ह्या गोष्टी नाही करायच्या आहेत. आम्हाला इथे माती भडकवायची सावंतवाडीत तिथे मोर्चे काढून. आज हे असे समाजकंटक, आपण हा शब्द वापरतो. आज संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड केली, तिथे पुस्तकं टाकली. पुस्तकं टाकून संविधान संपत नसतं. पण मला समाजकंटक ह्या शब्दाशी आक्षेप आहे, कारण हा इतका सोज्वळ शब्द आपण वापरतो ह्या नराधमांसाठी. हे नराधम ज्यांनी, म्हणजे नराधम म्हणजे आपण वेगळ्या अर्थाने वापरत असतो, पण ह्यांनी सुद्धा भारतीय लोकशाहीवर केलेलं हे गैरकृत्यच आहे. हे नराधमच आहेत. यांना समाजकंटक हा सोज्वळ शब्द वापरू नये. या नराधमांना, बरं हे नराधम मला एक सांगा, सरकारच्या किंवा ही ताकद येते कुठून? या नराधमांमध्ये हे सगळं घडवण्याची ताकद शेवटी कुठून तरी फूस असल्याशिवाय येणार नाही. एवढं मागे कोणतरी हात असला पाहिजे कुणाचा तरी. हे हात असल्याशिवाय कुणीही असं धाडस करणार नाही. हे हात कुणाचे, सगळ्यात प्रथम हे शोधून काढायला हवं. आज आपण परभणीमध्ये रस्त्यांवर संविधानाच्या रक्षणासाठी उतरलोय. त्यानंतर आपल्याला ह्या देखील गोष्टी करायच्यात. ही एकजूट अशीच ठेवावी लागेल, कारण आज संविधान फक्त त्या परभणीमध्ये नाही तर संबंध देशामध्ये खतऱ्यामध्ये आहे. मी सर्व शिवसैनिकांना, भीमसैनिकांना, सर्व पक्षाच्या या देशप्रेमी नागरिकांना खरंच मी आव्हान करतो, आपण आजही विचार करा, कारण शेवटी तुमची आमची एकजूट होते त्यावेळेस काहीतरी नवीन घडत असतं. समाजामध्ये एक मंथन होत असतं, ते विचारांमधलं मंथन सगळ्यात पहिलं होणं गरजेचं आहे. आज हे समाजकंटक काही 1, 2, 3 नाहीत, तर आज संपूर्ण व्यवस्था समाजकंटकांनी हातात घेतलेली आहे. ह्या समाजकंटकांना राजमान्यता मिळालेली आहे. हे आपण कधी लक्षात घेणार? राजमान्यता मिळाली. शपथा घेऊन, संविधानाच्या शपथा घेऊन संविधानाचा अपमान होतोय. या गोष्टी आपण कधी लक्षात घेणार? संविधानाच्या शपथा घेतल्या जातात. मी या मतदारसंघाचा आमदार, या मतदारसंघाचा खासदार, या मतदारसंघाचा याव त्याव म्हणून शपथा घेतल्या जातात. धर्मनिरपेक्ष या देशाच्या संविधानाची शपथ घेतली जाते. ईश्वराला साक्ष ठेवलं जातं. ईश्वराला साक्ष मानून आज गैरकृत्य केली जातात. आपल्या डोळ्यात देखत घडतात. आज काय होणार बघा ना. 2 दिवस हे सगळं चालणार. 2 दिवसांतर शांत होणार. पोलीस प्रशासन व्हिडिओज पाहणार. पोलीस प्रशासनाकडनं आपापल्या कारवाया होणार. नंतर एकेकावर कारवाई केली जाणार. त्या सर्व गरीब मुलांच्या भविष्याचा प्रश्न तयार होणार, ज्यांचे नावं त्या सगळ्या व्हिडिओजमध्ये. हेच कारण आजचा जमाना हा पूर्वीसारखा राहिला नाही. आज प्रत्येक चौकामध्ये CCTV असतात. प्रत्येकाचा चेहरा कॅप्चर होतो. आज त्या गरीब मुलांच्या भविष्याचा प्रश्न तयार होतो. पण ज्यांनी खऱ्या अर्थाने हे संविधान नासवलंय, खरं तर संविधानाला खराब करण्याचा प्रयत्न केलाय, संविधानाला संपवायचा प्रयत्न केलाय, ते मात्र सुरक्षित बसलेले असतात. हा विचार आपण कधी करणार आहोत? आज बाबासाहेबांच्या आत्ताच एवढ्यात आपण संविधान दिवस साजरा केला. मला वाटतं 15 दिवस पण नसतील झाले. संविधान दिवस देशाच्या, मला वाटतं दिल्लीमध्ये ज्यावेळेस साजरा केला जात होता, सर्वोच्च न्यायाधीश, देशाचे पंतप्रधान, मला वाटतं राष्ट्रपती, ही सगळी महान मंडळी तिथे बसली होती. आणि आज 8-10 दिवसांनंतर ज्यावेळेस परभणीसारख्या ठिकाणी संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड होते, म्हणजे हा एवढा आत्मविश्वास येण्यासारखं नेमकं परभणीमध्ये घडलं काय? मी तुम्हाला एक घरचा अभ्यास देतो. गेल्या 2 दिवसात परभणीमध्ये नेमकं काय घडलं होतं याची जरा माहिती घ्यायचा प्रयत्न करा. कळेल की ह्याची बीज कुठून रोवली गेली होती. अनेक गोष्टी उघड होतील.
2 दिवसात परभणीमध्ये काय घडलं होतं जरा याची माहिती घ्या. आज छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, धर्मवीर संभाजी राजांचे विचार, त्यांना धर्मवीर का म्हटलं जातं? धर्मासाठी सर्वोच्च बलिदान दिलं त्यांनी. छत्रपती संभाजी राजांनी धर्मासाठी सर्वोच्च बलिदान दिलं. छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे होऊन गेले. रयतेचे राजे या शब्दाचा अर्थ कळतो आपल्याला, 18 पगड जाती जमाती बोलत्यांना एकत्र घेऊन चालणारा माझा हा राजा होता. छत्रपती शाहू का बरं? या सगळ्यांची नावं आजही का चिरतरून अजरामर आहेत? छत्रपती शाहू असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, मा सावित्री असतील, मा रमाई असतील. मला खरं तर नवल वाटतं, मला खरंच अण्णाभाऊंच्या त्या काव्यांची आज आठवण जास्त येते. पण काय माहितीये, त्या काव्यांमधले देखील काही शब्द आता कुणाला तरी झोंबतील, त्यामुळे मी ते शब्द बोलत नाही. नाहीतर अण्णाभाऊ साठेंच्या काव्यातले ते शब्द आज अतिशय चपखल शोभतात काही गोष्टींना. आज मला सर्व भीमसैनिकांचे, सर्व शिवसैनिकांचे, तमाम महाराष्ट्रप्रेमी जनतेचे, संविधान प्रेमी जनतेचे, सर्वांचे मला खरं तर आभार मानायचे. या अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी एक शांतता दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजूनही परभणीमध्ये जो काही हिंसाचाराचा प्रकार घडतोय, मी समस्त भीमसैनिकांना देखील इथे आव्हान या व्हिडिओच्या मार्फत करेल की कुठल्याही कायद्याचा भंग करू नका. शेवटी हे कायदे भारताच्या संविधानाने दिलेले आहेत आणि हे संविधान देणारे आपले बाबासाहेब आंबेडकर होते. भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. बाबासाहेबांच्याच कायद्याचा भंग आपण कुणीही करू नये इतकंच मला इथे सांगावं असं वाटतं. आणि आपण आपला निषेध हा वेगळ्या पद्धतीने नोंदवूयात. हातात लेखणी घेऊन, हातात कलम घेऊन बाबासाहेबांनी सांगितलं होतं, शिका आणि संघर्ष करा, संघटित व्हा, शिका आणि संघर्ष करा. तशाच प्रकारचं आपल्याला नॉलेज घ्यायचंय, ज्ञान घ्यायचंय ह्या सगळ्यातनं. जे जे संविधानाच्या विरोधामध्ये किंवा जे जे या देशाच्या मूलभूत गाभ्याच्या विरोधामध्ये जे जे एकवटतील त्या सर्वांना इथून उत्तर द्यायची. इथून आज बघा ना तुम्ही, 2.5 वर्ष महाराष्ट्रामध्ये संविधानाच्या, महाराष्ट्रातच काय देशभरामध्ये संविधानाच्या चितुड्या उडवल्या जात आहेत. अगदी सर्व मी तुम्हाला सगळ्या संस्था सांगितल्या. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असेल, न्याय व्यवस्था असेल, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असेल, मीडिया असेल, त्यानंतर ईडी, मला वाटतं सेबी असेल. सेबीमध्ये देखील काय चाललंय तुम्ही पाहताय. आज अदानींच्या बाबतीत सेबीचा तो वरदहस्त, या सगळ्या गोष्टी पाहता या सगळ्या स्वायत्त संस्था, म्हणजे अगदी विधानसभांचे अध्यक्ष असतील, राज्यपाल असतील, सगळ्या स्वायत्त संस्थांचे अध्यक्ष किती स्वायत्त आहेत हे आपल्याला चांगलंच कळून चुकलंय. त्यामुळे वेगळ्या पद्धतीचा हा लढा आता सुरू करावा लागेल. वेगळ्या पद्धतीचा लढा. तुर्तास मी इथेच थांबतोय. तुम्हा सर्वांची रजा घेतोय. पुन्हा एकदा शांततेचं आव्हान करतोय. शिवसेना एक वादळच्या मार्फत सर्व परभणीतल्या सर्व भीमसैनिकांना मी शांततेचं आव्हान करतो आणि बाबासाहेबांच्या संविधानाच्या रक्षणासाठी असंच जसे आज आपण एकवटलो तसे कायम सर्वांनी एकवटावं हे देखील आव्हान करतो आणि तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र, जय भीम.